हॅलो. सानू, काय करायलीस? काय नाही, बोल की. आज रात्री भेटायचं का मग? नाही नाही, आता शक्य नाही. अगं सानू, मम्मी पप्पा 4-5 दिवसासाठी बाहेर गावी गेलेत आणि आता घरी कोणीच नाही. नाही रे इंद्रनील, श्रावणी तिकडे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. तिच्या काळजीनं घरातले सगळेच टेन्शन मध्ये आणि अशा परिस्थितीत मी तुला नाही भेटायला येऊ शकत. सानू, आता तिच्यासाठी तू मला भेटायचं टाळणार आहे? तुला माहिती आहे ना आपण किती दिवस झालं प्लॅनिंग करतोय यार. मला आज तरी वाटलं होतं की तू 100% येशील आज. प्लीज कर ना ट्राय. तुझ्याशिवाय मी एक एक क्षण कसा जगतोय माझं मला माहिती. इंद्रनील, तू काय बोलतेस त्याचं भान आहे का तुला? श्रावणी माझी जीवलग मैत्रिणी, तिला गोळी लागली, ती मृत्यूची झुंजतीये आणि अशा वेळी तुला आपल्या भेटीगाठी सुचतायत? नाही नाही सानू, अगं मला तसं नव्हतं म्हणायचं. बरं आता श्रावणीची तब्येत कशी आहे? दादाचा आत्ताच फोन आला होता. शुद्ध आली आहे, तिला धोक्यातून बाहेर आली ती. अरे वा, मग चांगलंच झालं की. म्हणजे आता बरी आहे ना ती? हो. मग सानू, मग मला भेटायला यायला काय प्रॉब्लेम आहे? इंद्रनील, अरे माणूसच का कोण आहेस रे तू? इथे एवढी मोठी जीवघेणी घटना घडली, आम्ही इथे सगळे देव पाण्यात ठेवून बसलो, पण तुझा हट्ट काही सुटत नाही. जरा परिस्थितीचा विचार कर. फोन ठेव रे तू, मला नाही तुझ्याशी बोलायचं. सानू सानू सानू, काय झालं इंद्रनील? इथं बघ. काय झालं असं तोंड पाडून का उभारलायस? कोणाचा फोन होता? ते सानिकाचा. काय म्हणत होत्या मग तुमच्या मॅडम? काय? श्रावणी शुद्धीवर आली? मरता मरता कशी काय वाचली? होय 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 होय, एवढं काय झालं? काय नाही, ते चांगलंच झालं की श्रावणीला शुद्ध आली. बरंच झालं. ती सानिकाची लय जवळची मैत्रीण आहे. पण तुझी खरी अडचण तर सानिकाच आहे. हा म्हणजे कळालंय मला, समज कळायला लागलंय. तुला सानिकाला भेटायची तीव्र इच्छा आहे का नाही? अरे मग घाबरायलास काय? तू अजिबात काळजी करू नको. सानिका तुला भेटायला इथं आपल्या घरात येईल, ते पण धावत पळत. लिहून घे तू माझ्याकडनं. कशी काय येणार भेटायला ती? येणार.